मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे प्रत्येक गुरुवारी महिला कलशावरती ठेवलेल्या नारळाला मुखवटा लावून छान सागर संगीत पूजा करतात। तुम्हाला तसं शक्य नसेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवलेली आहे की लाल पिवळ्या कपड्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करून घ्या। हळदी कुंकू अक्षता दुर्वा आणि फुलं वाहून त्याची पूजा करा। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। त्याच्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे। त्याच्या कलशावरती तुम्हाला पान जी ठेवायची आहे ती फळांची आणि फुलांची पाने ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवा। हळदी कुंकू लावून कलशाची पूजा करून घ्या। त्यानंतर तुम्हाला जे महालक्ष्मी व्रताचं कथेचं जो पुस्तक आहे त्यालाही हळदी कुंकू लावून तिथे कलशावरती किंवा बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि पानाचा विडा मांडायचा आहे। पानावरती तुम्ही खारीक खोबरं हळकुंड बदाम सुपारी आणि नाणं ठेवायचं आहे आणि फुलं वाहून हळदी कुंकू अक्षता वाहून ही सर्व पूजा तुम्हाला संपन्न करून घ्यायची आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि धूप निरांजन फुलं वाहून पूजा संपन्न झाल्यानंतर कथा वाचन करायची आणि आरती करायची। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने महालक्ष्मीच्या आशीर्वादासाठी अशी पूजा करा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर सबस्क्राईब करा।